भारतीय जनता पार्टी हे मी बांधलेलं घर आहे। मुलांच्या नाराजीमुळे मला घरातून बाहेर पडावं लागलं, मात्र आता लवकरच मी घरात पुन्हा प्रवेश करतोय। हे वाक्य आहे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचं। ऑक्टोबर 2020 मध्ये भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त करत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करत एकनाथ खडसे यांनी भाजपाचं कमळ झिडकारत त्यावेळच्या संयुक्त राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आणि एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले। मागच्या अनेक वर्षांपासून भाजपासोबत राहणारा जो संबंध होता तो संबंध एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये संपवण्याचं ठरवलं आणि खडसे हे राष्ट्रवादीमध्ये परतले। मात्र आता पुन्हा एकनाथ खडसे हे स्वग्रही अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये परतणार आहेत। त्याबाबतची माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी दिलेली असून एकनाथ खडसे हे आता लवकरच भाजपावासी होणार आहेत। कदाचित 9 तारखेला जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या सभेमध्ये एकनाथ खडसे हे भाजपामध्ये जातील असं बोललं जात आहे। एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशामुळे एकनाथ खडसेंच्या पुन्हा भाजपात एंट्री करण्यामुळे भाजपाची उत्तर महाराष्ट्रातली ताकद जी आहे ती नक्कीच वाढणार असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकनाथ खडसे जरी पुन्हा भाजपावासी होणार असले तरी एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी एकनाथराव खडसे खेवलकर या मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्येच राहणार आहेत। त्यांनी त्याबाबतची आपली अधिकृत भूमिका पूर्वीचं ट्विटर आणि आत्ताचं एक्सवरून व्यक्त केले की मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष असून मी याच पक्षामध्ये आज आहे आणि भविष्यात देखील राहीन, आता लढायचंच आहे असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं। मात्र एकनाथ खडसे भाजपामध्ये जाणार असून म्हणजे काही दिवसापूर्वीच खडसेंनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली। मागच्या काही दिवसातली जी घटना घडामोडी होत्या म्हणजे एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा निखिल खडसे यांना रावेर लोकसभेतून पुन्हा एकदा मिळालेली उमेदवारी असेल किंवा भोसरी भूखंड प्रकरणी ज्या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, तर त्या भोसरी भूखंड प्रकरणातून मिळालेला दिलासा असेल, या सगळ्यामुळे खडसे पुन्हा भाजपावासी होतील असं बोललं जातं आहे। एकनाथ खडसेंची कारकीर्द जर आपण पाहिली तर 1988 मध्ये कोथळी गावचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। पुढे 1989 पासून सलग 6 टर्म एकनाथ खडसे हे आमदार म्हणून निवडून गेले। 1995 ते 99 या शिवसेना भाजपाच्या युती सरकारमध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये खडसेंनी राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता। त्यानंतर 2009 ते 2014 या कालावधीमध्ये एकनाथ खडसे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील राहिले होते। आपल्या विरोधी पक्षनेते पदाच्या काळात त्यांची आक्रमक भाषणं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर गाजल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर 2014 ते 2019 या काळात महसूल खातं असेल, वक्फ खातं असेल, यासारखे प्रमुख 12 खाती जी आहेत ती एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर होती। 2014ला ज्यावेळी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 122 जागा आल्या आणि भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं बोललं जात होतं, त्यावेळी खडसे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीमध्ये देखील होतं। मात्र देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापित झालेल्या सरकारमध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल खात्यासह प्रमुख 12 खात्यांचे मंत्री झाले। मात्र हीच कुठेतरी म्हणजे विरोधी पक्षात राहिलेला नेता सत्तेच्या मोहात गेला तरी सत्तेत जाऊन बसला, मात्र हा सत्तेत राहण्याचा आनंद मात्र एकनाथ खडसे यांचा औटघटकेचा राहिला आणि एकनाथ खडसे यांना अवघ्या 2 वर्षामध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर काही काळ विजनवासात गेलेले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळच्या संयुक्त राष्ट्रवादीत प्रवेश केला। राष्ट्रवादीचे त्यावेळचे संयुक्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शरद पवार, अनिल देशमुख अशा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ खडसे, रोहिणी एकनाथराव खडसे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि प्रवेश करताच एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली होती। मात्र खडसेंचं मन मात्र काही राष्ट्रवादीत रमल्याचं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे आता एकनाथ खडसे हे पुन्हा आपल्या स्वग्रही परतणार आहेत। अर्थातच खडसे भाजपात पुन्हा आल्यामुळे एकनाथ खडसेंच्या रूपानं
भाजपामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख चेहरा मिळणार आहे, कारण उत्तर महाराष्ट्रातले जळगावचे खासदार राहिलेले उन्मेष पाटील यांनी नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी मशाल हाती घेतलेली आहे, त्यामुळे तो एक जो स्पेस निर्माण झालेला आहे तो स्पेस खडसेंच्या रूपाने भरून काढता येईल अशी शक्यता देखील बोलली जाते। याशिवायच कदाचित एकनाथ खडसे यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती देखील जी आहे ती अन्य राज्यांमध्ये केली जाऊ शकते अशी शक्यता बोलली जाते, किंवा कदाचित विधानसभा निवडणुकीनंतर खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असं देखील बोललं जातं आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एकनाथ खडसेंच्या नावाची वर्णी जी आहे ती लागू शकते, मोठं पद जे आहे ते एकनाथ खडसे यांना मिळू शकतं अशा शक्यता, अशा चर्चा ज्या आहेत त्या बोलल्या जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। तुर्तास आता एकनाथ खडसे काही दिवसामध्ये जाहीर पक्षप्रवेश देखील करतील। तो पक्षप्रवेश दिल्लीत होणार की आपण मगाशी बोलताना जसं म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार, हे सगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही दिवसांमध्ये आपल्याला मिळणार आहेत, किंवा या संदर्भातलं चित्र जे आहे ते आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। सस्नेह जय महाराष्ट्र। सालाबाद प्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे। गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो। तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची। नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगण्याची। 9 एप्रिलला शिवतीर्थावरती या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.